तिला आयुष्यभर त्यांची साथ लाभू दे. तिच्या पाठीशी उभा राहा देवा, तिच्या पाठीशी उभा राहा. मागच्या वेळी एबीच्या हातात आलेली डील देवांशने परत मिळवली होती. त्याला अक्षरशः रडवलं होतं देवांशने. मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं झाल्यानंतर एबी पुन्हा देवांशच्या समोर यायची हिंमत करेल. पण तो परत आलाय. अर्थात तो एबीच आहे. तो इतक्या लवकर हार मानणार नाही. त्याला नेस्तनाबूत करणं इतकं सोपं नाहीये. त्याला असं वाटलंच कसं की देवांश समोर असताना तो ही डील मिळवू शकेल. का त्याला माहिती आहे देवांश असताना त्याला ही डील कधीच मिळणार नाही. म्हणून त्यानेच देवांशला ओ माय गॉड. हॅलो, हां बोल ना. अरे नाही, आज नाही यायला मिळणार. नाईट लागली माझी. काय आता बदलीवाला आला नाही तर थांबावं लागणारच आहे ना. दुसरं कोण आहे नाही. मग काय आता तुम्ही घ्या जेवून. नाही माझी वाट बघू नको आता. उद्या सकाळीच येणार मी. ठीक आहे, रात्री फोन करतो मग. हां ठीक आहे. हां चला. ताई कुलपे थांब ना. काय थांब थांब. हां बोल. अरे हां कुठे अजून ऑफिस बंद झालंय. वेळ आहे थोडा. हां येतो मी ऑफिस बंद करून. हां ठीक आहे चल.
चावी कशी काय आली? नंतर सांगते, थांब जरा. तू लक्ष ठेव. वरुण, रवी मॅडम, आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण अजूनपर्यंत आमच्या हाताला काही माहिती लागलेली नाहीये. सर, वेळ पुढे पुढे सरकत चाललाय आणि देवांशबद्दल अजून काहीच कळत नाही. मला खूप टेन्शन यायला लागले आता. आम्हाला समजतंय देवांश जागीरदार खूप मोठा माणूस आहे. कितीतरी जणांचं ते इन्स्पिरेशन आहे. आमच्यासाठी ते महत्वाचे आहेत. सर, घरात सगळे खूप डिस्टर्ब आहेत. देवांशला जर काही झालं ना तर त्यांना काही होणार नाही मॅडम. इतक्या मोठ्या माणसाला किडनॅप करायचं आहे म्हणजे किडनॅपरने आधीच प्लॅनिंग केलेलं असणार आहे. बरं, कोणतेही थ्रेड मागे सोडलेलं नाहीये, त्यामुळे